हे बघा आमची बायको आले, अवतार बघा. चला गावाला. दिसतंय तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका. मित्रांनो आता आले आपण खारपाड्याला पोचलोय. इकडे पण मस्त एकदम लाईट आलं, काय बसला भारी केलं एकदम. असं वाटते मुंबईमध्ये चालू शे. हॅलो गाईज, मी आकाश म्हात्रे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात? होप सो सगळे मजेतच असाल. आजचा ब्लॉग आहे वेगळा काहीतरी. वेगळा म्हणजे आज चाललो आहे गावी. आहे आता ऑफिसला, इथून निघतो आता गावाला. आणि पहिल्यांदा ट्राय करतो आहे मोठं ब्लॉग करायचा, म्हणजे इथून गावी जाण्याचा एक शूट करायचा प्लॅन चालला आहे. सो मी सर्व तयारीत आहे, हेल्मेटला माउंट वगैरे लावलेलं आहे. तर बघूयात कशा प्रकारे होतो, काय रिस्पॉन्स येतो आहे. आणि आशा करतो की हा पण व्लॉग चांगलाच होईल. आणि आत्तापर्यंत जसं तुम्ही माझ्या व्हिडिओला रिस्पॉन्स देत आलात, तसाच ह्या माझ्या मोठो व्लॉगच्या व्हिडिओला पण तुम्ही रिस्पॉन्स द्याल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला आशा करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या भावाला सपोर्ट करा. आत्तापर्यंत तुम्ही केलाच आज सपोर्ट, पण यापुढे पण सपोर्ट करा आणि तुमच्या भावाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवा, कारण हे सगळं तुमच्याच हातात आहे. तर मित्रांनो, माझं गाव आहे वडखळ, म्हणजे अलिबागला जाताना वडखळ नाका लागतो, जिथून गोवा रस्ता वेगळा होतो आणि अलिबाग रस्ता वेगळा होतो. तर आत्तापर्यंत कोण कोण गेलेत त्या साईडला आणि वडखळ नाका कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोण कोण वडखळ नाक्यावर थांबलं आहे ते सुद्धा नक्की सांगा, कारण वडखळ नाका म्हणजे पहिले जेव्हा आत्ता ब्रिज झाला तेव्हा वडखळ नाकाचा कायापालट बदल चेंज झालं सगळं. पण जेव्हा जुना वडखळ नाका होता तेव्हा सगळेजण वडखळ नाक्यावर थांबायचे, कारण तो एक मेन जंक्शन होता एक प्रकारे. सो वडखळ नाक्याला कोण कोण थांबले, कोणी कोणी खरेदी केली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, म्हणजे मला काही जास्त माहिती नाही याबद्दल, मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. तर आता जास्त वेळ न घालवता, वाजलेत जवळजवळ 7. आता बायकोसुद्धा येईल स्टेशनवर, सो तिला घेऊन निघूयात आपण आपल्या गावी. तर चला, तुम्हाला पण मी माझ्या गावी जाण्याची टूर कशी आहे ती करतो, म्हणजे तुम्हीसुद्धा माझ्या घरी कधी यायचं झालं तर लगेच पोचाल, बरोबर ना? तर चला, जास्त वेळ न घालवता आपण निघूयात. भेटूयात आता डायरेक्ट व्लॉगमध्ये. मित्रांनो, बघू शकता आता मी आलो इथे स्टेशनला बसले. हे बघा, हे इथे समोर तुर्बा स्टेशन आहे तुमच्या. तर इथे बायकोचे वेट करते, ती पण निघाले ऑफिसवरून. ती आली लगेच आपण निघूयात आपल्या वडखळच्या दिशेने. आज आहे शुक्रवार, उद्याचा सेकंड सॅटरडे बोलल्यावर असणार रस्त्याला भरपूर ट्रॅफिक. तर बघूयात काय आहे पुढे ते. तोपर्यंत आता थोडा वेळ तिथं बायकोचा वेट करूयात. ती आली का लगेच आपण आपल्या मार्गाने निघू. हे बघा आमची बायको आले, अवतार बघा. चला गावाला. अशा अवतारण आले. चला गावाला. चोर. चोर आले, चोर. चला तर निघूया, जास्त वेळ नाही घालवता आपण, पटापट. मित्रांनो, आता बायकोला घेऊन निघाले तुर्ग्यावरून, म्हणजे जवळजवळ पोचत आले आता जुईनगरला. बघू शकता गाड्या आहेत बऱ्यापैकी. पुढे जाऊन आपल्याला तिथे LPचा जो सिग्नल आहे, नेरूळ LPचा, तिथं आपल्याला समजेल की किती ट्रॅफिक आहे, काय आहे आणि काय नाही ते. त्यानुसार आपण डिसाईड करू की कुठल्या मार्गाने जायचं. आपण आता पोचलो जुईनगरला. हे बघा, या बाजूला इकडं आहे स्टेशन, इकडे जुईनगर स्टेशन आहे. चाललं. पण मित्रांनो, काय पण बोला, फोर व्हीलरमध्ये जी मजा नाही ना, ती बाईकवर मजा वेगळीच आहे. ट्रॅव्हलिंग म्हणजे एक प्रकारे भारीच. आता फोर व्हीलर असती तर या ट्रॅफिकमधून हळूहळू जा, हळूहळू. आपलं बाईक कसं टेन्शन नाही, पटापट पटापट गॅपमध्येच निघालो तर चाललो पुढे. आता इथं आपल्याला समजेल की ट्रॅफिक किती आहे. थोडं सगळे लाल
दिवे तर पेटलेले दिसत आहेत. असं वाटतंय भरपूर ट्रॅफिक आहे. चला तरी पण बघूयात कसं काय आहे ते. निघूयात हळूहळू आपण. मला तर वाटते की या रोडला ट्रॅफिक भरपूर असेल. आपण पाम बीचवरूनच निघू एअरपोर्टच्या रोडवरून, महानगरपालिकेच्या इथून. तिथून मग पुढे एअरपोर्टचा रोड पकडू आणि मग तिथून निघू आपण पनवेलला. आता आपण पोहोचतोय नेरूळ LPला. इथे ह्या ब्रिजच्या खाली आहे LPचा स्टॉप, म्हणजे फेमस आहे LP स्टॉप. इकडे बघा DY पाटील युनिव्हर्सिटी, म्हणजे DY पाटीलचं ऑलमोस्ट हॉस्पिटल, युनिव्हर्सिटी, स्टेडियम सगळं इथंच आहे. मला दाखवत होतं स्टेडियम पण आपल्याला दिसेल थोड्याच वेळात. आपण लेफ्ट घेऊन पाम बीच रोडला कनेक्ट करू. कारण समोर बघा दिसतच असतं तुम्हाला ट्रॅफिक तर कन्फर्म असणार आहे कळंबोलीला किंवा खारघरला. त्यापेक्षा बेटर आहे आपण इथून पाम बीच रोड कनेक्ट करून मग एअरपोर्टचा रोड आहे जो नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट नवीन होतो आहे, DY पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई. त्या एअरपोर्टच्या रूटने आपण पनवेलला निघू, जेणेकरून आपल्याला ट्रॅफिक भेटणार नाही आणि आपण सरळ एका मार्गे जाऊ. तुम्हाला जर तो एअरपोर्टचा रोड माहीत नसेल तर व्लॉगमध्ये नक्की राहा, म्हणजे तुम्हाला समजेल की एअरपोर्टचा रोड कुठून कनेक्ट होतो आणि कुठे निघतो ते. म्हणजे कधी कोणाला त्या रूटने जायचं असेल तर सोयीस्कर पडेल. इथून आता आपल्याला राईड घ्यायचं आहे. राईड घेतलं की आपण पाम बीच रोडला, म्हणजे त्या JNPT रोडचा आहे जो उरणकडे जातो त्या रोडला आपण कनेक्ट होऊ. आता आपण झालो आहे त्या रोडला कनेक्ट. आता इथून फक्त स्ट्रेट जायचं आहे, काही टेन्शन नाही. आणि या रस्त्याला ट्रॅफिक पण नसते जास्त, एकदम निवांत रोड आहे. ह्या रोडवरून येण्याचा एक फायदा असा आहे की या रोडला जास्त सिग्नल नाही. हा पण एक सिग्नल आहे, पण त्याचा पण तुम्हाला मी शॉर्टकट दाखवतो की हा सिग्नल कसा, म्हणजे कसा क्रॉस करायचा. अपोलोच्या इथला सिग्नल आहे, अपोलो हॉस्पिटल सगळ्यांना माहीत असेल. दाखवतो, दिसेलच हे बघा समोर. हे बघा समोर तुमच्या ही बिल्डिंग दिसते, हा अपोलो हॉस्पिटल आहे. आणि इथून हा शॉर्टकट आहे आतल्या रोडने, म्हणजे हा सर्व्हिस रोड आहे. इथून येऊन तुम्हाला फक्त थोडीशी मेहनत घेऊन पुढच्या रोडने राईटला निघायचं आहे की तुम्ही सिग्नलपासून वाचता. हे अपोलो हॉस्पिटल आहे, त्याच्याबरोबर समोर इथून तुम्ही राईट घ्या. गेला सिग्नल मागे, निघालो सिग्नलवर मागे. मित्रांनो आपण आता पोहोचलो बेलापूरला. बघा या रूटने आलो तर किती लवकर आपण इकडे पोहोचलो. त्या रूटने गेलो असतो तर इतक्याला पोहोचलो नसतो, कारण बेलापूरला पण भरपूर ट्रॅफिक असते. कारण तिथे रोड जास्त मोठा नाही आहे, म्हणजे वरून जाणाऱ्या गाड्या अडकायला होतात त्यामुळे. आणि बघा समोर तुम्ही बघू शकता नवी मुंबई महानगरपालिका NMMC, नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन बघा आपल्या समोर आहे. याच ब्रिजवर आपण चाललो आहे. आता हा सरळ इथून गेलो की आपण
जर एकदम स्ट्रेट गेलो आपण एअरपोर्टचा रोड न पकडता तर आपण JNPT रोड म्हणजे जो उरणला जाणारा रोड आहे तिकडे जायचो. हे बघा दिसतंय तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका. आणि ह्याच ब्रिजच्या खालून आहे पाम बीच रोड जो डायरेक्ट इथून निघतो सरळ गेल्यावर वाशीला. हे बघा हा महानगरपालिकेच्या इथला ब्रिज क्रॉस केला आणि त्याच्यानंतर हा वाला जो खाडीवरचा ब्रिज आहे बेलापूर खाडीच्या वरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर आलो की गाडी आपली लेफ्ट साईडलाच ठेवायची आणि लेफ्ट साईडून कंटिन्यू ठेवायचं असं गाडी. कारण आपल्याला आता इथून लेफ्ट साईडून हा हायवे सोडायचा आहे आणि एअरपोर्टचा रोडकडे आपल्याला निघायचं आहे. तर इकडे गाडी राईट साईडलाच ठेवायची आणि हा बघा हा ब्रिज जिथे संपतोय तिथून घ्यायचं आहे आपल्याला. सॉरी लेफ्ट साईडला ठेवायची गाडी. माझं थोडं लेफ्ट आणि राईटमध्ये कन्फ्युजन होतं भरपूर तर समजून घ्या थोडं. इकडे लेफ्ट साईडला गाडी ठेवायची आणि हे बघा हा सरळ गेलात तर JNPT रोडला जाल आणि इथून हा लेफ्ट घेतलात तर तुम्ही एअरपोर्ट रोडकडे निघाल. तर बघा इथून खाली आलो ना तर पुढे परत एअरपोर्ट रोडसाठी लेफ्ट आहे. तो लेफ्ट घेतला की मग नो टेन्शन एक रस्ता पूर्ण नॉनस्टॉप डायरेक्ट पनवेल. कुठेच टर्न घ्यायचा नाही काही नाही. हा रस्ता फक्त जायचा दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही व्यवस्थित ब्लॉगमध्ये राहा आणि ब्लॉग कसा वाटेल तो सांगत पण जा म्हणजे मला प्रतिक्रिया देत जा जेणेकरून मला पण समजत जाईल की माझ्या ब्लॉगची प्रगती काय आहे, मला जमते की नाही, बोलायला जमते की नाही. त्यानुसार हा बघा हा लेफ्ट तिथून घेतला तिथे तुम्हाला दिसेल बघा लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाटी लागलेली आहे. हा बघा हा सरळ रस्ता आतमध्ये एअरपोर्टमध्ये जातो आणि हा इथून आपण समजा लेफ्ट घेतला की झालं. आता कुठल्या रोडची गरज नाही काय नाही. इथून सरळ नॉनस्टॉप डायरेक्ट पनवेल एकाच रस्त्यात. इथून फक्त कंटिन्यू जात राहायचं. पुढे दाखवतो तुम्हाला आपल्याला काय दिसतं काय एअरपोर्टच्या आतमधलं काही काम चालू आहे किंवा काय दिसत असेल तर ते पण आपण दाखवतो. आता निवांत रोड आहे, ट्रॅफिकचं टेन्शन नाही काही नाही काय नाही. फक्त गाडी व्यवस्थित चालवायची, आपल्या लिमिट स्पीडमध्ये चालवायची आणि जात राहायचा. थोडासा खराब रस्ता आहे मध्ये पण ठीक आहे प्रवास करण्यापुरता ठीक आहे. म्हणजे एकदम निवांत तुम्ही जाल, कसली मचमच नाही. म्हणजे तुमची चिडचिड ट्रॅफिकमुळे आपल्या मुंबईमध्ये जी चिडचिड होते ना ॲटलिस्ट ती तरी होत नाही. एका निवांत स्पीडला तुम्ही व्यवस्थितरित्या जाऊ शकता. हे बघा इकडे हा एअरपोर्टचा आहे, आतमध्ये काम चालू आहे. इकडे त्यांनी अशी भिंत आणते जेणेकरून आतमध्ये काय त्यांना प्रॉब्लेम नको. सो हा पूर्ण एरिया एअरपोर्टचा आहे. सो इकडे तसं मोठ्या रोडचं काम चालू आहे म्हणजे हायवेचा जो एअरपोर्टला कनेक्ट होणार आहे त्या हायवेचं या साईडला काम चालू आहे. अजून प्रगतीपथावर आहेत. बघूयात कधी चालू होतं आहे. सध्या हा लोकलसाठी त्यांनी करून ठेवलेला आहे. पण इकडे ह्या बाजूला तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या साईडला हायवेचं काम चालू आहे जो एअरपोर्टला कनेक्ट असणार आहे. बघू शकता तुम्ही किती गाड्या आहेत या रोडला सुद्धा. म्हणजे रहदारी चालू आहे. तुम्ही कधी पण या एनी टाईम या रूटने तुम्हाला गाड्या भेटतीलच. बघू शकता इथे ना हे जे एअरपोर्टचं काम करणारे वर्कर आहेत त्यांच्यासाठी ह्या कॉलनी बांधलेल्या आहेत. त्यांना राहण्याची व्यवस्था केलेली आहे इथे. तुम्हाला इथे दिसत असतील ना लाईट्स रूम्स पण दिसत असतील. तर ही त्यांच्या वर्कर लोकांच्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे. काही जण अतिरेक करणारे असतात आणि मग नंतर अंगाशी येतं सगळं. पण
म्हणजे रोड काय 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 त्याचा तरी विचार करायला पाहिजे ॲटलिस्ट माणसाने गाडी चालवताना की आपण कुठल्या रोडवर आहोत काय आहोत आणि त्या हिशोबाने गाडीचा स्पीड असावा. हा बघा इथे आता एअरपोर्टचा रोड आपला संपला आहे आणि इथून आपण आता निघूयात बाहेर. इथे आपला एअरपोर्टचा रोड संपला. आता इथून आपण जाऊयात करंजवाडीमधून बाहेर आणि निघूयात खोपोली रोडला. ते बघा इथून आपल्याला आता राईट घ्यायचं आहे. जर लेफ्ट साईडला गेलात तर तुम्ही पनवेलमध्ये निघाल डायरेक्ट आणि इथून हे बघा तिथून राईट घेतला की आपण आपल्या साईडला चाललो. तिथे करंजवाड्याचा मार्केट लागतो संडेला वगैरे असतो काहीतरी मार्केट. पूर्ण रस्ता पॅक असतो. सगळं काय असतं भाजी फळे फ्रूट्स जे काय हवं आहे ते सगळं असतं इथे. हे बघा इथे आलो ना तर इथून हा घ्यायचा आहे राईट जो करंजवाडीतून बाहेर काढतो. हा बघा हा मला राईट घेतला का आता तुम्ही निघा डायरेक्ट हायवेला. बाबा बाबा डस्ट नुसती डस्ट. चला इथे असते कधी कधी ट्रॅफिक कारण इथून JNPTची ट्रेन जाते ना त्यामुळे फाटक पडलेला असतो हा आणि पूर्ण जाम असतो. मग पूर्ण लाईन म्हणजे फाटक उघडेपर्यंत आणि ती ट्रेन JNPTची ट्रेन तर तुम्हाला माहिती आहे कंटेनरवाली ती पटापट जात नाही एकदम स्लो त्यामुळे खूप वेळ थांबायला लागतं. हे बघा आलो आपण आता खोपोली रोडला. आता हा आहे सर्व्हिस रोड करंजवाडीसाठी. तर इथून आपण जॉईन होऊ हायवेला. फायनली आलो आहे आता आपण हायवेवर आणि आज हायवेवर लाईट नाही बिलकुल. लाईट असल्यावर एकदम मस्त भारी वाटतो पूर्णचा मोठा रस्ता. त्यांनी लाईटीचा बिल नाही भरला असं वाटतंय म्हणून त्यांची लाईट नाही आहे. हा बघा इथून लेफ्टचा एक्झिट घेऊन आपल्याला आता निघायचं आहे पळसतेला पोचलो का तो ब्रिज खालून राईट घेऊन मग आपला मुंबई गोवा हायवे मग नॉनस्टॉप वडखळ. हा रस्ता एनी टाईम या तुम्हाला खराबच मिळेल. कधीच्या रस्त्याचे कष्ट चांगले नसतात. पावसाळ्यात याल तर बाबा 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 सगळाच वाटोळा अख्ख्या गाडीची जाई ना. हे बघा इकडे ही नवीन साई प्रो सिटी असा काहीतरी आहे आणि यामध्ये तुम्ही बघताय मॅरेथॉन नेक्झॉन. कोणाला माहितीच असेल सगळ्यांना बहुतेक कारण हे भरपूर फेमस झालेले आहे. तर हे मॅरेथॉन नेक्झॉनचा हा प्रोजेक्ट आहे आणि ही साई वर्ल्ड सिटी आहे मला असं वाटते. मला पण नाव एक्झॅक्ट माहीत नाही. हां साई वर्ल्ड सिटी. हे बघा याचं एंट्रन्स किती भारी आहे बघा. आतमध्ये पण यांच्या भारी भारी म्हणजे चालू आहेत काय काय पराक्रम. हे बघा साई वर्ल्ड सिटी पॅराडाईज आणि बघा इथे काहीतरी त्याचं चालू आहे मस्त मस्त अजून बांधकाम चालू आहे. अरे दिसतं का आहे ते अजून त्यांच्या इकडे बघा प्रोजेक्ट चालू आहेत होत आहेत नवीन. ते बघा आता आपण पोहोचले पळसते नाक्याला. इथून लेफ्ट घेऊन तिथून वळसा घालून यायला लागतं पण मी तेवढं काय करणार नाही. इथून मी शॉर्टकट मारतो. आता काय पोलीस वगैरे अडवणार नाही कोण. मी इथूनच शॉर्टकट घेतो बघतो. तेव्हा सगळेच गेले इथून शॉर्टकट कारण तो भरपूरच वळसा मारायला लागतो गाडीला म्हणजे प्रमाणाच्या बाहेरच. आणि बघा आपण इथून निघालो शॉर्टकटने.
मित्रांनो आता इकडे आले पलसच्या पुढे आणि थंडी लागायला लागली. इकडे गारवा आहे कारण कसं गावचं वातावरण आहे ना. आपल्या सिटीमध्ये काय एवढी थंडी जाणवत नाही. रात्री फिरा नाही तर काय करा. सो इकडे आता थंडी जाणवायला लागले थोडी थोडी. आता पुढे कर्नाळ्यात गेल्यावर समजेल किती थंडी आहे काय नाही ते. इथून खरा थंडीचा मोसम चालू होते. एकदा कर्नाळा सोडला की जी काही थंडी आहे खऱ्या अर्थाने ती लागायला सुरुवात होते असं आहे. तर बघूयात पुढे जाऊन समजेलच आपल्याला किती थंडी लागते ती. हा इंडियन ऑइलचा पंप आहे. इथं सुद्धा CNG मिळतो आणि हा पंप ओळखण्याची एकदम सोपी निशाणी तुम्हाला सांगू म्हणजे फेमस साई कृपा म्हणजे फेमस लपेटा सगळ्यांनाच माहीत असेल. फेमस लपेटा. बायको बोलली आहे का मी तुम्हाला एकदा तरी घेऊन जाईन तिथं. मी गेलो आहे नाही कधी. मला पण खायची इच्छा आहे. तर बायको बोलली आहे का मी पार्टी देईन तुम्हाला त्या हॉटेलमध्ये. बघूया आता तो योग कधी येतो आहे आणि बायको कधी नेते मला खायला ती चिकन लपेटा. तर या चिकन लपेटा हॉटेलच्या समोर तिथे सुद्धा CNG अवेलेबल असतो एनी टाईम. त्याच्यानंतर आता इकडे परत दुसरा एक फेमस हॉटेल म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. तो हॉटेल म्हणजे हॉटेल 712. हा बघा 712ची पनवेलची ब्रांच इथे आहे. कधी कोणा टेस्ट हॉटेल 712 झाली चढत चालू. गाडी पण लागली आता. गाडीने थोडासा स्पीड कमी केला तरी पण आपण चाललो आहे. आता दिवसा आलो ना की कसं मस्तपैकी इथे माकडं वगैरे असतात मग ती बघायला मिळतात. आता बिचारे झोपले असतील त्यांना पण थंडी लागत असेल. खिंडीत तर काही थंडी लागत नाही कारण खिंडीच्या ठिकाणी म्हणजे असा गरमीच असते. मी आता जेवढ्या पण खिंडीतनं गेलो आहे थंडीच्या टायमाला तेव्हा मला गरमीच वाटली म्हणजे असा थंड काय लागला नाही. वा 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 इकडं तर जामच थंडी लागायला लागली. जसा कर्नाला चढला तुम्हाला बोललो ना कर्नाला संपला का समजतं थंडी खरी किती आहे ती. तिथं आता जामच थंडी लागायला लागले. जाम म्हणजे मी एवढा जाड स्वेटर घातलाय तरी पण मला थंडी लागते. म्हणजे विचार करा थंडी का असेल. आणि हा बघा हा इथं आहे विसावा रिसॉर्ट. सगळ्यांना माहीतच असेल हा पण. चला आता आपण विसावा रिसॉर्टच्या पुढं आलो आहे. आता पटापट जाऊयात आणि घरी जाऊन मस्त जरा मम्मीने चूलबील पेटवले का बघायला लागेल आणि जरा गरम व्हायला लागेल. नाही तर कुठं शेकोटी वगैरे आहे का ते बघायला लागेल. मित्रांनो आता आले आपण खारपाड्याला पोचलो आहे. आता थोडंसं झालं आता जितानंतर मग येईल हमरापूर. हमरापूर नंतर पेण आणि पेण नंतर येईल वडखळ. मग पोचलो आपल्या घरी. आलो आपण आता हमरापूर फाट्यावर आलो. इकडे थंडी नाही एवढी. तिकडेच वाटत होती काय थंडी वाटायची ती. इकडं काय थंडी जास्त लागत नाही. आता वडखळला वगैरे गेल्यावर समजेल की तिकडं काय थंडी आहे ती किंवा कशी थंडी आहे ती. तर आमचं आता काम चालू आहे काहीतरी. पेणला जर जायचं असेल सिटीमध्ये तर इथून लेफ्टला येऊन सरळ पेन सिटीमध्ये तर ज्या गाड्या येतात ना तो लेफ्ट घेतलात का पेन सिटीमध्ये आणि सरळ ब्रिज पकडलात की आता हा ब्रिज डायरेक्ट संपणार रामवाडीला. रामवाडीला पण नाही जवळजवळ रामवाडीच्या पुढेच. पण ज्याला पेणला जायचं आहे त्यांनी लेफ्ट मारून हा बघा हा जो सर्व्हिस रोड आहे खालून गाड्या चालल्यात तो वाला रोड पकडायचा की डायरेक्ट पेन सिटीमध्ये निघायला. आणि इकडे पण मस्त एकदम लाईटी लावल्यात. काय बसला भारी केलं एकदम. असं वाटते मुंबईमध्ये चालू आहे सेम ना सृष्टी. हा सेम मुंबईमध्ये गेलाय ना सगळा. असं वाटते लाईटी लावल्यात तर बघ. हां
पण बरा केला, नुसता कालो कालो कसा या रोडवर लाईट एवढ्या जरा बरा दिसतोय रोड. पावसा विषयाला टेन्शन नाही हो, फक्त पावसाळ्यापर्यंत या लाईटी बंद नाही व्हाव्या. कालांतराने इथून मला असं वाटतं वडखळसाठी रस्ता करतील, पण अजून काही केलं नाही. हा बघा, हा ब्रिज पकडला ना तर लक्षात ठेवा, ज्यांना अलिबागला जायचं आहे, अलिबाग साईडला किंवा वडखळ नाक्यावर जायचं आहे, त्यांना इथून लेफ्ट घ्यायचं आहे. म्हणजे बहुतेक जणांचं काय होतं, ज्यांना माहीत नसतं, जे गुगल मॅपवर वगैरे येतात ना, ते ब्रिज सोडत नाही, ते फुसाट जातात ब्रिजवरून आणि मग नंतर तिकडे उतरा जातात कंपनीच्या पुढे, डोलवीच्या पुढे, आणि मग नंतर त्यांना समजतं की आपण रॉंग वेला आले म्हणून. हे बघा इथे पाट्या पण लावलेल्या आहेत, गोवा रस्ता, वडखळ रस्ता. सो हा बघा सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा इथला जो लेफ्ट आहे ना, इथून खाली उतरायचा आहे. तर तुम्ही अलिबागला जाल किंवा वडखळला जाल. जर तुम्ही नॉनस्टॉप हा ब्रिज पकडलात तर तुम्ही डायरेक्ट उतरायला जाल तिकडे JSW कंपनीच्या गेटजवळ, म्हणजे जाईल तो कोकणात. मग तुम्हाला रिटर्न उलटं एवढं फिरून यायला लागेल परत खालच्या साईडून. सो लक्षात ठेवा की हा लेफ्ट घ्यायचा आहे, तेव्हा तुम्ही अलिबागला किंवा वडखळ नाक्याच्या साईडला ज्याला जायचं असेल ते वडखळ नाक्याच्या साईडला जातील. आता आपण पोहोचलो, म्हणजे ऑलमोस्ट 2 मिनटावर घर राहिलं. आपण घराच्या मागच्याच रोडला आहोत. तुम्हाला आता समजेलच किती लगेच पोहोचतोय ते. बघा तुम्हाला एक आता अंदाज येईल का मी हायवेच्या किती बाजूला राहतो तो. म्हणजे हायवेवर उतरला तर चालत घरात याल एवढा जवळ आपलं घर आहे. हा बघा, हा असा रस्ता आहे खालून. आमच्या पप्पांचं हॉटेल चालू आहे बघा, दाखवतो तुम्हाला छोटासा. मागे मी दिवाळीला बोललो होतो, दिवाळीच्या ब्लॉगमध्ये आहे. हा बघा पप्पांचा हॉटेल आमचा छोटासा, रात्री चालू असतो. लक्ष नव्हता पप्पांचा. हे बघा, इथून तुम्ही राईड घेतलात की सरळ अलिबागला निघायला नॉनस्टॉप. आणि इथून आपल्याला घ्यायचं लेफ्ट, वडखळ नाका. बघा इकडे वडखळ नाका आहे, सरळ गेलात तर. आता आपण पोचलो, म्हणजे ऑलमोस्ट आलो, घरीच आलो आपलं एक प्रकारे. हा आहे, हा आहे वडखळ पोलीस स्टेशन. आणि इथून घ्यायचं आहे लेफ्ट, आलो आपल्या एरियात. एरिया एकदम सांगतो. गावचा कसा आहे माहिती आहे ना तुम्हाला, लवकर जेवा, लवकर झोपा, परत सकाळी लवकर उठा. कोण कुत्रा दिसत नाही बघा. 9:30 वाजले. इथं आलो का, इथून आता आतमध्ये डायरेक्ट आपल्या घरी. हे बघा आपलं घर, फायनली पोचलो. दरवाजे तर बंद केलेत, पाणी बिणी येणार असेल मला असं वाटते. गबरू स्वागताला आलाय सृष्टीच्या इथं. आणि पोचलोय घरी. तर झाला, घरात जातो, फ्रेश बिश होतो. आणि मॅगीचा चाललाय आमचा अभ्यास. बघा बिचारी कंटाळली, कंटाळा आला अभ्यास करून करून. असं वाटतं कधी एक्झाम होते. 12वी जोरात चालू आहे. या तुम्ही पण मला अभ्यासात मदत करा. तुला कॉपी पुरवायला येतील माझं सगळं सबस्क्रायबर. युट्यूबचं टेन्शन नको घेऊ. ठीक आहे. पहिले सबस्क्राईब करायला सांग सगळ्यांना. सर्वांनी शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि आमच्या जियासारखा अभ्यास करा. हा. हे बघा मित्रांनो, बघू शकता आमच्या माऊनी दिली पिल्ली कसली क्यूट क्यूट आहेत बघा, एकदम भारी. चायना आयटम दिसतात सगळे. पण आता आले त्यांना झोप. तुम्हाला नंतरच्या वेळेला दाखवीन, ते जेव्हा मस्ती वगैरे करत असेल ना तेव्हा दाखवीन का ते कसे दिसतात. पण भारी एकदम क्यूट आहेत. हे बघा, ह्या मांजरीची ती पिल्ल आहे. आणि भाई इथं बघा ठॉम्ब आहे आमचा, कसा बघते बघा कॅमेऱ्याकडे. हा भाई बोल काहीतरी सबस्क्रायबर लोकांना माझे, बोल.
दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळेही. बघताय तो भारी बघतस एकदम. ही बघा इथं रामबा, ही मम्मीने नाव ठेवलं हिला रामबा. नुसती पिल्ली घालतीच असते बस, दुसरा काय नाही. तर मित्रांनो ही बघा ही माझी बेडरूम छोटीशी. तर फायनली पोचलोय घरी. आता व्लॉग इथेच संपवतो. पहिल्यांदा ट्राय केला मोठा व्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया द्या. म्हणजे नेक्स्ट टाइम आणखी मोठं व्लॉग बनवताना काहीतरी वेगळा ट्राय करेन तुमच्या प्रतिक्रियानुसार. आणि अवतार बघा हेल्मेट घातली होती म्हणून सगळ्या केसांची वाट लागली. आता केस वगैरे मस्त वॉश करतो. 2 दिवस सुट्टी आहे, आराम करतो. तुम्ही पण सॅटर्डे संडे एन्जॉय करा आणि मजा करा. मम्मीने केली बिर्याणी. आता बिर्याणीवर मस्त ताव मारतो आणि झोपणार, आराम करणार. सो तुम्ही पण सगळ्यांनी मस्त झोपा. आता गुड नाईट, बाय बाय.